हाती जागडा वाट गला
पहाट झाली. काल स्वप्नात अवचितच घडलं. कानाची सतत आठवण येत होती. कानाच्या मधुर वाचीच्या स्वराने अगदी मन मोहून गेलं. काना नेहमी सतत जिथे जाईल तिथे सतत कानाची आठवण येत असते. पण याला मात्र माझी अजिबात कदर नाही. केव्हाची कुंजवनात वाट पाहते, पण अजून याचा पत्ता नाही. आल्यावर त्याला बघतेस. काना तुझ्या बाजूच्या स्वरानं अगदी मन मोहून जातं आणि मी माझी राहत नाही बघ. हो का? हा राधे, पण माझा तू अजिबात विचार करत नाही. सतत त्या गोपिकांबरोबर असतो. मला ती अजिबात आवडत नाही. अगं राधे, पण झालं तरी काय? तू गप्प बस, मी तुझ्याशी बोलणारच नाही. अगं राधे, तू समजतेस तसं काहीच नाही आहे. अरे पण तू नेहमीच त्या गोपिकांबरोबर असतो. माझी तुला कदरच नाही. अगं पण ते मला काही माहित नाही. याच्या पुढे तू त्याच्याबरोबर राहायचं नाही. मुरली छेडिता भुलले मी तुझ मोहना, कधी कळेल ही प्रीत कान बोलना. मुरली छेडिता भुलले मी तुझ मोहना, कधी कळेल ही प्रीत काना बोलना. सांगना मनमोहना हे जाणून भावना. मुरली छेडिता भुलले मी तुझ मोहना, कधी कळेल ही प्रीत काना बोलना. मुरली छेडिता भुलले मी तुझ मोहना,
तुझं भेटण्या शोधिते नित्यांतरी समजून घे रे यातना शोधिते नित्यांतरी समजून घे रे यातना शोधिते नित्यांतरी समजून घे रे यातना व्याकुळती राधा तुझी आतुरती तुझं भेटण्या शोधिते नित्यांतरी समजून घे रे यातना शोधिते नित्यांतरी समजून घे रे यातना शोधिते नित्यांतरी समजून घे रे यातना सकल जगती तुझीच होई प्रेम वर्षात जाऊ दे नावरी मनमोहना ऐकना माझी याचना फुलली वेळा उरले मी मनमोहना फुलली वेळा उरले मी मनमोहना सांगना मनमोहना गिराणी भावना फुलली वेळा उरले मी मनमोहना कधी कडेला प्रीत गाणं बोलना फुलली वेळा उरले मी मनमोहना कधी कडेला प्रीत गाणं बोलना बापरे, अगं वेडाबाई, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि तुझ्यावर असणारं माझं प्रेम आणि इतर सजीव, निर्जीव, ओम, गोपिका यांच्यावर असणारं माझं प्रेम यात खूप फरक आहे. कारण किती गोड बोलतोस ना, पण हे सर्व तुझं प्रेम मला कळतच नाही बघ. हे बघ राहते, आज आपलं मैत्री प्रेम जग जाहीर आहे. परंतु हे बघ राहते, जसं तुझं माझ्यावर प्रेम आहे तसंच त्यांचं सुद्धा माझ्यावर नितांत प्रेम आहे. पण ते मला काही माहित नाही की यापुढे तूच मला काना काढत बाकीचं गोपिकाकडे तू गेलं नाही पाहिजे. अगं हो हो, जरा शांत हो, किती रागवशील. ते मला काही माहित नाही. यापुढे मी म्हणेन तसं. अगं हो गं बाई, आता तू म्हणशील तसं सारं होईल. खरंच का ना? हो. हॅलो प्रवीण गावडे छावा प्रतिष्ठान या सोडून आता हे गीत वन्समोरसाठी 201 रुपयात पण झाले. प्रवीण गावडे छावा प्रतिष्ठान उपाध्यक्ष यांच्याकडून हे गीत वन्समोरसाठी 201 रुपया भावेश सुधीर अथर्व विकेश ईशान मेंद्रे राकेश गेले आणि शैलेश जातिवडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक गाणं वन्समोरसाठी स्टेजवर वाचण्यासाठी.
आडवली सांगे कोंबडा जाहली पहाट ग सजली प्रभा नव्याने आगळाच थाट ग हो भराग सयानो गोर साथे माट शीतल चांदण्याची करली रात आडवली सांगी कोंबडा जाहली पहाट शीतल चांदण्याची करली रात आडवली सांगी कोंबडा जाहली पहाट सजली प्रभा नव्याने आगळाच थाट चंद्रमाई आडुचला लपल्या सारखा चंद्रमाई आडुचला लपल्या सारखा चंद्रमाई आडुचला लपल्या सारखा नीळभोर नभंगडी विरल्या सारखा चंद्रमाई आडुचला लपल्या सारखा चंद्रमाई आडुचला लपल्या सारखा चंद्रमाई आडुचला लपल्या सारखा चंद्रमाई आडुचला लपल्या सारखा सूर्यदेवावरती केशरी रंगात ग डोंगर माथा सजला कोवळ्या उन्हात ग सूर्यदेवावरती केशरी रंगात ग डोंगर माथा सजला कोवळ्या उन्हात ग सजली प्रभा नव्याने आगळाच थाट संवाद साजरा मंडळा वारवारे गार गार लाजरा मंडळा वारवारे गार गार वाजरा मंडळा वारवारे गार गार लाजरा गिल गिल वाकराचा संवाद साजरा गिल गिल वारवारे गार गार लाजरा मंडळा वारवारे गार गार लाजरा वारवारे गार गार लाजरा मंडळावारवारे गार गार लाजरा कोकिला छान गाते दुपारी सुरात ग ऐकू येतो मोठ्या बदला अंबराग रात ग कोकिला छान गाते दुपारी सुरात ग
चांदण्याची सरली रात ग आय मोती सांगे कोकणा झाली पहाट ग शीतल चांदण्याची सरली रात ग आय मोती सांगे कोकणा झाली पहाट ग गजली प्रभात गाणे अगरात नाच ग अगं मुलींनो, आपण बाजारात जायचं म्हणताय का गं? पण आपल्याला कोणाची माहिती आहे का गं? अगं काय सांगू रागे अगदी संसाराचा विस्तार का नाही ग अगं कुठं लग्न करून बसले असं झालंय लग्न व्हायच्या अगोदर काय तिथं स्वप्न दाखवली माझी मुंबईला रूम आहे माझं असं काम आहे माझं अमुक आहे तमुक आहे अगं ए बाई, पण आम्ही दोन्ही सांगितलं होतं तुला लग्न करायला. अगं ते झालं आता गेला रोज दारू पितो आणि लय मला मारतो काय करू? संसाराचा विस्तार कराय अगं चिकण्या मुलींना हात तर लावलाय. गोवा म्हणता खाणारच पाहिजे त्यांना. हे जेवढे हसले ना तेवढे चांगले मुलगे आहेत. ज्याची जळते त्यालाच कळते म्हणून ते हसले. अगं ए बाई, मग पुढे काय झालं तुझं? अगं काय सांगू निघताना संसाराचा गोळा कंटाळा अगं सकाळी आपला कागबारी ना त्याला दारू पितो त्याला गटारात पडतो पण कामाला जातो त्याच्या माझी दोन पोरं त्यांना जातात शाळेत त्यांना द्यायला तो डबा आणि सासू माझी जागे मिलीचं पोट पण बसून राहत नाही अहो सकाळी एकदा 4 वाजता उठल ना संध्याकाळी 5 वाजता तो तिला चहा बटर देपर्यंत पोट नाही बदलत राहत हो बघितलं काय? अगं बघितलं काय? हिला 2 पोरं आहे. कोण म्हणे हिला 2 पोरांची आई? माझी बॉडी ना स्टील बॉडी अगं ए, आमच्याकडे असेल असतं ताडी म्हणजे स्टील बॉडी. अगं माझं कसं माहिती का दिसत असले बारीक ना तरी आई अजून चरली टाक दिसत असले बारीक तरी आई अजून चरली टाक आणि माझ्या नादाला लागेल ना त्याची आधी सांगितलं अजून काय हौस पिटलेली नाही. गोवा गुटखा दारूला पिणारा नवरा भेटला तरी म्हणजे अजून बाल्याची वाट लागली. हिचीच वाट लावली त्याचं काय? हिला ओळखलंस का? अगं ही कोण गं? हां. काय यावरची बिपाशा? अच्छा बिकाशा. चांगला विकास झालेला दिसतोय हो. झालेलं नाही म्हणून ना. लट्टे मुलट्टे त्याच्याकडे बोलणं पडते मग समजा अगं ज्याचं आधी सांगितलं ज्याचं जळतं त्यालाच कळतं जळून जळून खास झाले मग ती. हो. अगं आणि ही बघ कोण? अगं पुढे अशी आतूच का तू? अगं ही तर मागलीवाडीची पोरगी दिसते. अगं हा ते शेवंताची सून होणार आहे ती शांता आणि हे काय नवीन? काय गं? हे काय टणक 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 टणक. आणि काय मुलं आहे सगळं? एवढी मुरडते? जास्त मोडू नको, जाता जाता बाळू आम्हाला. अगं राधे मी काय बोलते अगं साऱ्या तुम्ही पोरी पटापट पटापट निघाला त्याच्यातली तुम्हाला आठवण नाही आली आता इथं म्हणून आवडलं मला काय करणार बाई? प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगणार थोडी एक चल बाई चल बाई. अगं आणि तुम्ही आता मग तिच्या घरी मला त्यात टाइमच नसतो घरातलं सगळं आवरायला लागतं त्याच्यानंतर बाहेर येणार आणि नाही आलं तर परत मी होय होय, म्हणणार 2 पोरांची आईस आहे ना, तिसऱ्यावर प्रगती आहे. आता काय करू? अगं एक पोरीनो, आपण बाजारी जायची म्हणतोय खरं, पण आपल्याला रस्त्याची माहिती नाही. अगं ते पण आता करायचं तरी काय हे तुला माहिती आहे का गं? मला माहिती आहे. मग सांग ना. ठीक आहे. मावशीला हाक मारलेली. वरती एक मावशी आहे. तिला हाक मारली. ती आली. अगं बायकी फेरली अगं ती भांड्यात सुटते तिला नाही अजिबात त्याला काय सांगायचं तिला भक्कन अंगावर येते तू काही कमी आहेस काय भांड्याला? हा मी काय तेव्हा तिची शेजारी म्हणून तशी अरे,
ती तिचं तिला एक स्टोरी सांगते बघ. काय गं? खालच्या वाडीत जेव्हा साखरपुडा होता हा. तेव्हा मी पण गेलेले बघ. हा. ती गावकऱ्याची बायको. बरोबर. गावकऱ्याची बायको म्हटल्यानंतर पुढाकार घेणारच ना. बरोबर. गेली थायमाय नाचत राहती गेली आणि तिच्या हातात तिला माहीत हा. तिला गाणी म्हणायची सवय हा. तर तिने गाणं पण घेतलं आणि साखरपुड्याचं आणि ती जी साखरपुडला पाहुणे आली ती माझ्याच गावची वागडची. होय का? तिला वागडची पाहुणे ती काय माहिती नाही हा. गाण्याला बरोबर तिला आठवलं तर गाणं कसं घेतलं कसं? कुणीकडचं पावन कुणीकडचं पावन कुणीकडचं पावन आता तुला माहिती नाही वागडची पाहुणे ती इथं बसली हा. मी बोलला ना वागडगावचं पावन वागडगावचं पावन वागडगावचं पावन तर ती तिला काय धोंडा तो काय माहिती नाही माहीत टाकला आणि घरात पटार आता तिथं करवलीचं तुझं आहे ना, आता खांद्यावर पदर घे. इथं पडू का तिथं पडू? या शिवायचं काही येतच नाही. बघा तेव्हा. बरे काम घेते ती घेते पुढं बोलाय नको काय तो नाही तर काय? मी पण बाहेर ऐकून घेत नाही. आता मला कुठं करवली बिरवली ठेवली असतं ना. पहिल्यांदा चालू चालू आहे 4 दिवसाचं निर्वाह हो की नाही तर आले. ते निर्वायची निर्वा आणि आता तुझं काय जाऊ दे करायचं? बाई, बाजारात चला, मी एवढं आलो. उशीर होतो. तुम्ही घरात एकीमेकीशी बोलत बसता तुला सांगितलं मावशी राहतात हे काय काढले गोळगावचे आणि पाहुणे त्या सगळ्यांच्या घरातले म्हातारे मिळाले आहेत लग्न झाले की तुला बोलायला काढते पोरांना इष्टात आले चालेल ना? म्हाताऱ्याचा नंबर काय झाले म्हणते? मावशी राहतात पहिली अगं मावशी अगं मावशी काय बोलतेस काय काय बोलली काय बोलायली? बघितलेच मंडळी ही बहिणी आणि कैरी घेऊन मला बाजारात जायचं एक म्हणते हो मावशी हो ए बाई तूच आवाज दे तुला जमणार आहे का बघ त्या आवाज दिल्यानंतर ती काय खेळते अगं हे खेळते अरे भावाने भेंडी बनायला म्हणतेस तू तिला खेळडी बनायचं ती काय तुझं हे करणार आहे अगं आता ती चौकात झाला पिकलं पान कधी बोलू ती आल्यावर सोडून ती सांगून तुला नाही करेल. मी काय कमी आहे बघू याचा अगं मावशी अगं हे मावशी कशाला हात मारते अगं आमच्या मुलीचा विचार बाजारात जायचा ठरलाय अगं बारावीची तयारी करते आणि मग येते बाजाराला आता इथं बारा पण नवरा मिळाला की काय हिचा वय झालं साठ आता दुखतीला पाठ वय झालं साठ आता दुखतीला पाठ झाली मी कोणी म्हातारी कशी येऊ सांगा मी बाजारी जमा भरतोय कशी येऊ सांगा मी बाजारी जमा भरतोय कशी येऊ सांगा मी बाजारी जमा भरतोय कशी येऊ सांगा मी बाजारी जमा भरतोय
जन्मलेली आई राजमाते ताई आणि जो आम्हाला वाटत होतो आमचा साई ओम साई ला मित्रमंडळ मुंबई बोरवली यांच्याकडून आता ते मावशिक साठी 101 रुपयाचं पाच झालंय शाही रुपेंद्र भाई याच्या आवाजात स्टेजवर वंश होत आहे. शिवाय आपले मालक भाव तरी आहेत ना. अगं त्याची सगळी व्यवस्था केली काय, पण तुला यायला उशीर का झाला बरं? अगं या सरकारने लाडकी बहीण ही योजना काढली खरी, पण अगं त्या लाडक्या बहिणीला तो लाभ मिळतोय का? हल्ली बघ ना, जे पैसे अकाउंटमध्ये यायचे होते ते पण बंद झाले. अगं तुमचा भाव 1500 घेईल कसा? हे सगळं 1500 रुपये दर महिन्याला घेते. भावाला दिलं कशाला तुम्हाला? अगं हे सगळं 1500 रुपये कसं येणार? अगं सोनं लाखाच्या वर गेलं आणि 1500 रुपये. अगं जो गॅस 500 रुपयाला मिळायचा तो आता 1500 रुपये झाला. अगं तुमचा भाव बोललाय तुम्हाला लखपती बनवणार आणि भावांना त्यांच्या भावजींना कामगारपती बनवणार आहे. अगं भाऊ आपल्याला उल्लू बनवतोय. अगं आपल्याला 1500 रुपये देतोय खरं, पण सगळ्या याच्यावरती किती भाव वाढवला मग? अगं भाव उल्लू बनवतोय हे तुम्हाला आता लक्षात आलं, 1500 घेताना नाही लक्षात आलं? अगं काय बोलली? 1500 घेतली बावन्न झाले, ते नाही सांगत. अशी भाव किती काम बोलली की माझी कामाडी दुखत आहे. या 1500 रुपये देतोय खरं, पण या राज्यात आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत का? अगं हे रोज कुठे बलात्कार, कुठे अत्याचार हे तर घडतच आहे. रोज नवीन नवीन टीव्हीवर बघतो, नवीन नवीन बातम्या येतात. त्यापेक्षा 1500 रुपये देण्यापेक्षा आया बहिणीची सुरक्षिततेचा काहीतरी योजना आखली पाहिजे. हे तरी सरकारला सुचलं पाहिजे ना. आता हे कधी सुचतंय?
भांडवल करून करून हिचे काय हाल केलाय बघ. HKBT झालंय. असं काय म्हणते? नाही तुझं. अगं मावशी, पण मी काय बोलते? तुझ्या कारभारी तुला लगेच सोडणार म्हणाली. अगं सोडलं खरं ऐक. अगं काय झालं माहितीये? काय झालं? अगं 1500 रुपये देतोय खरं, पण आपल्याला आपण सुरक्षित आहोत का याच्या राज्यात? बघ, हे मात्र खरंय. आपण इथे महिला कोणीच सुरक्षित नाही बघ. त्याच्यासाठी सरकारने काहीतरी योजना टाकल्या पाहिजे. अगं योजना काय, सरकार काय करणार? शेवटी आपणच त्यांना धडा शिकवला पाहिजे. अशा या नरदमाना भर चौकात जिवंत जाळले पाहिजे, तर हे बलात्कार अत्याचार बंद होतील. मावशी, एक वाटी तू करणार नाही का? अगं मावशी, काय झालं गं तुला? आता काय झालं तुला रडायला? अगं राहते काय सांगू? आता काय राहिलं? अगं मला 11 मुलगे आहेत, पण काय फायदा सांग मला? अरे, 11 मध्ये अजून एक टाकला तर राखीव प्लेअर झाला असता. गंभीरला सांगितलं असतं की आमचीच टीम खेळणार. मावशी, आता कोणाचं काय झालं गं तुला? अगं 11 पोरं असून काय पाहिजे? मी आणि माझा म्हातारा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो पडून. अगं मुलगा लहान असतो तेव्हा बरं असतं ग. माझा बाबा, माझा सोन्या, आणि हे जर तुला मोठे झाले ना तर कानात तुमचं आलं. हे ही काय बोलते बघ? काय बोलते ग? मला कानात येऊन सांगते. अगं आता बोला काय की ढोला काय अगं आता बोला काय की ढोला काय ही अशी मुली पाठी घेऊन मला बाजारात जायला लागते. आता मी माझा म्हातारा एका कोपऱ्यात असतो. मुलं लहान असतात तेव्हा माझा बाबा, माझा सोन्या, पण ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात मुततात. आणि एकदा का लग्न झालं तर माझं सोनं कुठे आणि माझा पिल्लू कुठे? अगं कानात मुक्तात करे, पण ते आता हल्ली झालं ना ते घालायचं बघ. माझ्या बाळात आपला लेक काय मला काय तिथं पाठवणार नाही आणि आता कसं झालं मला सांगून टोमणे मारून टाकली होती. अगं त्या 11 पोरांचं झालं काय मग? मला आई का बायकोच्या मेकअपसाठी हजारो रुपये असतात त्यांच्याकडे खर्च करायला, पण आईवडिलांच्या औषधाचं एखादं पाकिट संपलं तर 100 रुपये नसतात त्यांच्या खिशात. त्यापेक्षा मुलगी बरी. अगं जर का कुठली वाईट गोष्ट घडली तर कुठून लाभ असू दे, धावत पडत झडत का होईना पण ती तिथे पोहोचणारच. आणि या मुलाला जर समजली ना तर पहिल्यांदा बायकोला विचारणार काय करायचं. बायको म्हणणार सांगा, तयारी झाली असेल तर घ्या उरकून, आपण जाऊ 12व्याला. हे आता 11 नंतर ठीक आहे, अजून पण तुला चान्स आहे, मुलगी होईल. विचार कर. हसण्यावर घेऊ नका. आज हे माझ्या बाबतीत घडलंय, कदाचित ते उद्या तुमच्या पण बाबतीत घडू शकतं. म्हणून सांगते, लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. मुलींना प्राधान्य द्या. मुली असतील तर देश सुरक्षित होईल. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. अहो हे जर सारं घडायला आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. म्हणून सांगते, लेकीला लेकीला वाचवा. खरं बोलली. अगं, ती काय बोलते ते मला समजते काय? तिला नवीनच आणले आहे. अगं हो. अगं राजे, आपलं दोघांचं सहा काय माहितीये, आपल्याला बाजारात जायचं सगळं, पण घेतलं काय तर काय सांगतच नाही. हे बघ, आम्ही सगळ्यांनी माल घेतलाय, पण तू एकेकीला विचार काय काय घेतलाय ते तुला बरोबर सांगते. मावशी मी सांगू? हा, तुम्ही सांगा. काय घेतलं? मी काय ती सांगेल. अगं विनो, एकीकडे सांगा, तू पहिला सांग काय घेतलं. मला लाज वाटते बघ. अगं ते लागतेच त्याच्याला. काय घेतलं ते पटकन सांग.
हलवा मध्ये हलवा. काय बोलते आता तिच्या तोंडाला जरा आवड घाल. तू काय बोललीस ग अरे ती म्हणजे हलवा हलवा. अहो मावशी ती बोलते हलवा घेतला हलवा म्हणजे गाताचा हलवा घेतला. हा. हो. मसाला वाजला. आता तू काय घेतलास? तुला सांगला आलं तर जरा काय घेतलं ते सांगा बरं. झालं का त्याची पडवळ आली? आता काय पटकन? हा सांग ना. खरंच सांग. वय माझी लहान शृंगार केला छान. वय माझी लहान शृंगार केला छान. माझ्या माड्यात गेले थंगाट ताक त्यात घातली तुळशीची पात. छान आहे घेतलं. सर्व मागे. आता तू काय घेतलंस? मावशी मी नाही विक्रीला खवा घेतलाय बघ खवा. काय घेतलास? अगं खवा. खवा घेतलाय. हो ऐकलंस का? हिने विक्रीला घेतलाय खवा. हिने विक्रीला घेतलाय खवा. ज्यांना हवा त्याने मागून येऊन जावा. हो, नाही. सगळ्यासाठी नाही जावायला बघा. काय घेतलास? काय घेतलंस? घेतलंस काय? अल्ला, हे काय म्हणतेस? नाक 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 वाले नाक. नाक नाक. अगं ती बोलते लोण्याचे गोळे घेतले गोळे अगं नाही, नाक बोलते, नाक. मोले येते मोले. नाक वाले. बरोबर, नाक बोलते, नाक. मोला वाले नाही. काय घेतलंय? अगं तिने लोण्याचे कसले गोळे घेतलेत बघ कोणी घेतलंय? चल हो मागे. आता सगळ्या झाल्या तीच बाकी आहे आता बघ आता तू काय घेतलंस? मावले मी घेतला दूध. अगं दूध. कोणाचं? अरे अरे बा, स्पष्ट बोल ना. मी विचारलं दूध कोणाचं घेतलं? तू म्हणतेस माझं. माझ्या बहिणीला दूध घेतलं. हे पाहिजे तुला कळलं का ती काय बोलली ती बोलली दूध घेतलंय माझ्या म्हशीचं घेतलंय आता तिच्या काही गोट्या त्या म्हशीमध्ये तिच्यात ना त्यांचं दूध घेतलंय तिने हा, मग चला आपण उशीर- बरं चला आले हॅलो मावशी सेवनस्टारकडून मावशीसाठी शुभम जोई यांचं नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे मावशी शुभम जोई. शुभमराव, फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. शुभमराव ऐकताय ना? शुभमराव, फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिको, या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. त्याचप्रमाणे मावशी अनिकेत मांजुरे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अनिकेत काचेच्या बशीत बदामी हलवा. अनिकेतराव ऐकताय ना? काचेच्या बशीत बदामी हलवा. अहो अनिकेतराव, आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. त्याचप्रमाणे रसिको मनोज आणि म्हाडी मोर्डेगाव यांच्याकडून खास करून आमच्या गवळणीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणि मावशीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजाराम विठ्ठल ठाकरे मुक्काम शांबाघाट साखरवाडी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षिसांचे श्री सोलताई कृपेने केदारजी मार्शल कला मंच मुंबई सदस्य धन्यवाद. अगं, आता बाजाराला जायला उशीर होतोय. चल बरं Thank you.
तिला बघणारी भरपूर आहे अगं तू काळजी करू नको. घाबरते एवढ्या घाटात पडली की मला वाटलं माहिती नाही की काही नाही आता इथं माहिती पडलं की काय अगं मावशी झालं तरी काय आहेस ना ठीक अगं हो पाय दुखला म्हणून पडली. बरं आपण निघूया मग आणि कुठे जायचं ना? अगं तुला काही छानसं गाडी येईल का मावशी तुला येईल का गं? तुझ्या गाडीत का मी म्हणू अगं मी म्हणते तुम्हाला चालेल ना बरं माझं आम्हाला चालेल मग तर मी म्हणते का या गं मुलीचं नाचूया या गोदारा मागे उभी कोणाची कोण सुंदर या गोदारा मागे उभी कोणाची कोण सुंदर मागे उभी कोणाची कोण सुंदर या गोदारा 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 मागे उभी कोणाची कोण सुंदर तारी तुळशीचे रोपाला पाणी घालते हो 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 हे गाण्यावर आपण कधी पोहोचणार अगं म्हणून तर तुला सांगितलं होतं माझ्या मेलीच्या भाताने का असंच जायला असतात. अगं मावशी आता मी म्हणते तू मागून धर अगं मागून काय झालं? अगं गाणं तर अगं म्हटलं असं की बोलते ताक धर ताक मागून तुम्ही पण या गं. या जरा या गं पुढे. सातपाच पराती वाडीला भात, सातपाच पराती वाडीला भात. सातपात पराती वाडीला भात सातपात पराती वाडीला भात तरी पण करवली बसना नीट, तरी पण करवली बसना नीट. तरी पण करवली बसना नीट तरी पण करवली बसना नीट भात दे वरणाशी, भात दे वरणाशी. भात घालते वरणाची भात घालते वरणाची आणि कोण घालते धारणाशी, कोण घालते धारणाशी. काय बोलले काय लग्न लावायला आली तिथे? अगं नाही, मला तर दुसरं गाणं म्हटलं. यांनी लग्नात तर आलं म्हणते. अगं रात्री काय विचारायला गेली होतीस तू एवढं मला हाय म्हणते काय म्हणली हा तुला नाही करायचं हाय हाय बाजूला हो. हे दुसऱ्या दोघींचं पण गाणं लावते मी आलं तशीच म्हणणार आहे. बाबा नीट म्हणते चल मावशी निघूया आपण नवा कोर करून शृंगार घेऊन गोरस डोईवर नवा कोर करून शृंगार घेऊन गोरस डोईवर घाट चढून हा सरसर आज मथुरी बाजाराला निघाली गवळ्या घरची नार आज मथुरी बाजाराला निघाली गवळ्या घरची नार
लागी अंगी शोभते न्यारी पाळी भरण मोळा चंद्रकोर मारी पाळी भरण मोळा चंद्रकोर मारी पाळी भरण मोळा चंद्रकोर मारी चंद्रकलाही अंगी शोभते न्यारी पाळी भरण मोळा चंद्रकोर मारी पाळी भरण मोळा चंद्रकोर मारी पाळी भरण मोळा चंद्रकोर मारी आधी काकड किलकिल करी पायी पैदल झुमझुमणारी आधी काकड किलकिल करी पायी पैदल झुमझुमणारी केली गळ्यात मोती हार आज मधुरे बाजला लारी गवळ्या घरची नार 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 कोणा करून शृंगार देव कोणच डोईवर नव कोणा करून शृंगार देव कोणच डोईवर वाटत डोली हास्य तर आज मधुरे वाजला लारी गवळ्या घरची नार 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 श्रीकृष्ण भगवान तीन तार सप्त पाताळ बहादुर काय तारे रंगार मोठमोठे देव बाईच्या रूपी ब्रह्मदेवाला शरण गेले तितक्यात आकाशवाणी झाली मागे जरा थांब अशी निघून जाऊ नको देवकीच्या पोटी आठवा श्रीकृष्ण जन्माला येईल तोच तुझे रक्षण करे बोला कुंडली कवरले हरी विठ्ठल 16 संस्कृत 108 गोपिका थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारात निघाल्या आहेत गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे यासाठी सर्वप्रथम गवळणींना अडवले पाहिजे ही कामगिरी मीना करताना माझे सवंगडी पेंड्या व सुदामाला सांगितली पाहिजे अरे पेंड्या अरे सुदामा आलो देवा पेंड्या सुदामा गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात निघाल्या आहेत गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे यासाठी गवळणींना अडवले पाहिजे ही कामगिरी मीना करताना तुमच्यावर सोपवित आहे ठीक आहे रे भैया अरे हे पेंड्या हे सुदामा तू ऐकलंस की नाही देवबापांनी आपल्याला कामगिरी सांगितली आहे देवबापांनी आपल्याला कामगिरी सांगितली आहे देवबापांनी आपल्याला कामगिरी सांगितली आहे तुला माहित नाही तू ऐकलंस की नाही या केसातून तुला ऐकायला आलं की नाही मी ऐकलं सांगू सोना तिने शाळा मोठी का हात मान करून मथुरेच्या बाजारात आलाय चेंज झाला असता प्रतिबंध नाही हे काम करेल आपल्या देवाने सांगितलं आहे आपल्याला सांगितले माझ्या जमणार नाही तुझ्या जमणार नाही हे बाबा तुझं तरी जमेल का माझ्याकडे जमणार अरे तुझ्या काय जमत ह्याच्या जमत माझ्या काय जमत बाबा कामगिरी करणार तरी करणार कोण तुझ्या कोण ओळखीचं आहे काय माझ्या अरे माझ्या ओळखीचं आहे काय मग एकच आहे एकच आहे या आत्महत्येला चालला येत नाही. तो कामगिरी करेल काय हे तुम्हाला कामगिरी करणार मला ते बघू आम्हाला घेऊ अरे बापरे अरे काय सुदामा अरे आलो बघ लवकर हे काय राव तुमचं कसं चाललंय घरचं अहो काय राव तुमचं कसं चाललंय घरचं आज
असं किती दिवस भांडणार, असं किती दिवस भांडणार, दोन भावांचं झालंय वैर, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. हे काय रे तुमचं, कसं चाललंय घरचं, हे काय रे तुमचं चाललंय घरचं, असं किती दिवस चालणार, असं किती दिवस भांडणार, दोन भावांचं झालंय वैर, सख्या भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. बाई कुठं देवाची म्हातारी आई, कुठं देवाची म्हातारी आई, कुठं देवाची म्हातारी आई, घरात इच्छा बाई कुठं देवाची म्हातारी आई, कुठं देवाची म्हातारी आई, कुठं देवाची म्हातारी आई, पैसे गेलेल्या त्या बापाचं असं कोणी मी ऐकलं नाही, असं कोणी मी ऐकलं नाही, असं कोणी मी ऐकलं नाही. जीवा बाबाच्या या नात्यात, जीवा बाबाच्या या नात्यात, दूर किती दिवस राहणार, दूर किती दिवस राहणार, दोन भावांचं झालंय वैर, सख्या भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार, दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. बोलू
हे काठी दिसते या काठीला टोकाकडे बघ तुला डोळ्यात आपोआप दिसते फक्त फिरव 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 त्याला काठी तुला विषय माहित नाही नाही तुझ्या बोटाला बोट फिरव तशी तुझी नजर फिरव म्हणजे काय सुंदरी बोलत प्रेमाने सुंदरी सुंदरी तुझं नाव असे काय तुझ्या हे तुला नाही माहिती अजिबात नाही माहिती अरे याला म्हणतात तत्काळ पण माझी नजर जाते तिथं पलीकड काय असे बोलली का गं एलिफंटवाला कुठेतरी पक्षीवाला आहे हे बाकी ह्या दोन या पुढवल्याच्या पोरी काय म्हणतेस काय मावशीला बोल आलेल्या कुठून जाणार मावशी तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठं आम्ही आलेल्या बघून जायच्या मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे आम्ही या रस्त्याने जाऊ या रस्त्याने तुला जाता येणार नाही नाही जाता येणार का नाही जाता येणार तुला जाता येऊ शकत नाही तिथं मोठं भेडा टाकलेलं आहे भेडा टाकणार आम्ही या रस्त्याने जाऊ अरे इथे शेती केला त्याची शेती जर भेड आहे तर आम्ही त्याची शेती उठून टाकवायला जाऊ तुझ्या आग नाही जीवन नाही तोंडाला नाही बिना कांद्याची काय बोलली अरे गेल्या वेळ आहे तर आपण त्याची शेती उठून टाकवायला जाऊ अजिबात उपटता येणार नाही नाही उपटता येणार येणार जाता येणार नाही मग तुम्ही आता तरी कोण आम्हाला ओळखलेलं नाही आम्ही श्रीकृष्ण देवाच्या शक्तीचे सुद्धा मग तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का ला ला ला
अरे हो ऐकला बरं बोललो या मेरीला कायद्याने नाही आपण दमलो म्हणून थोड्या वेळ बसूया अरे मेल्या, माझ्या मुली नाचू साहेब अरे त्या व्यक्तीचं नाव घेतलं तुला ऐकलं नाही का मी पेट्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपणच जाऊन ते पूर्ण केले पाहिजे. गौरवनिंद. तुम्ही आलेल्या कुठे आणि जाणार कुठे? अरे राधे देवबाप काय म्हणतात ते आम्ही गोकुळातून आलो आणि मधुरे वाटत जाणार मथुरेचा रस्त्याला प्रतिबंध आहे. तुम्ही कोण आहात मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे असतात मग राधे कसे असतात? बाई पद्मा बेबीरा मस्तकीतुरा काठीवाले हात आणि विठ्ठल विठ्ठल करत असतात हा युग तरी कोणता? कलियुग कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. सांगा तर माफ ऐक तर. अगराधिके माझ्या जन्माची आम्ही तो जन्म गुणा मी तर रामा, मी रामा, मी तर नारायण आम्ही तो जन्म गुणा अगराधिके माझ्या जन्माची आम्ही तो जन्म गुणा अगराधिके
ऐकलीस का राणी जन्मकुणा? पोरीनो, हे खरोखरच देव आहेत. यांना आपण शरण जाऊया. देवासाठी शरण जाऊया. कोणामध्ये? अरे बाईच्या वाटचाल. जा तुम्हाला रजा आहे. कोणामध्ये? थांब राजे, 7व्या अवतारी दिलेलं वचन 8व्या अवतारी पूर्ण कर. तुझ्या मुरलीची मधुर वाणी रोज सांज सकाळी पडते माझ्या गाणी तुझ्यासाठी झुलती कान्हा तुझी राजा राणी कशी विसरू सध्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सध्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सध्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सध्या रे तुझ्या मुरलीची मधुर वाणी तुझ्या मुरलीची मधुर वाणी रोज सांज सकाळी पडते माझ्या गाणी तुझ्यासाठी तुझी गाणा तुझी राधा राणी कशी विसरू सकाळी आपली प्रेम कहाणी कशी विसरू सकाळी आपली प्रेम कहाणी विसरू सकाळी आपली प्रेम कहाणी कशी विसरू सकाळी आपली प्रेम कहाणी जशी चांदाची चांदणी नवाज
यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे 60% यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे ह्या आता जे प्रेमगीत स्टेजवर होण्यासाठी 500 रुपये आले.